पाकिस्तानातील पेशावरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला झालाय। पेशावरमधील संघीय पोलीस मुख्यालयावर हल्ला झालेला आहे। दहशतवाद्यांमध्ये आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे। सुरक्षा दलांनी 3 दहशतवाद्यांना ठार केलेला आहे। पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ला झालेला आहे। दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे। 3 दहशतवाद्यांना आतापर्यंत ठार केल्याची माहिती आहे। बातमी आपण पाहतोय पाकिस्तानच्या पेशावरमधून। काही दृश्य सुद्धा आपण पाहतोय त्या चकमकीच्या अनुषंगाने सुरू असलेली कारवाई, दहशतवादी हल्ल्याच्या अनुषंगाने सुरू असलेली कारवाई आणि त्याची दृश्य आपण पाहतोय। ही दृश्य आहेत पाकिस्तानच्या पेशावरमधून जिथे दहशतवादी हल्ला झालेला आहे। अधिकचे तपशील देत आहेत प्रतिनिधी शिवाजी काळे। शिवाजी, पाकिस्तानच्या पेशावरमध्ये जो स्फोट झालेला आहे त्यामध्ये साधारणपणे 2 ठिकाणी स्फोट झाला होता। त्यामध्ये 3 पाकिस्तानच्या जवानांचा मृत्यू झालेला आहे। त्या भागामध्ये गोळीबार देखील झाल्याची माहिती मिळत आहे। एकंदरीत जर पाहायला गेलं तर पाकिस्तानमध्ये अलीकडच्या काळामध्ये ज्या पद्धतीने असे हल्ले वाढलेले त्यानुसार दहशतवादाची झळ पाकिस्तानला देखील होताना पाहायला मिळते। पाकिस्तान खरं तर पाहायला गेलं तर स्वतः कर्मभूमी आहे, जन्मभूमी आहे दहशतवाद्यांची आणि त्यांना आता अशा पद्धतीने या सगळ्याची झळ बसताना पाहायला मिळते आहे। पाकिस्तानच्या कमांडोचा या सगळ्यामध्ये मृत्यू झाला आहे। पेशावर या ठिकाणी एफसी जे मुख्यालय आहे त्या मुख्यालयामध्ये ही घटना घडलेली आहे आणि हा जो भाग आहे खैबर पख्तूनचे जे सातत्याने या भागातील अनेक लोक जे आहेत त्यांना स्वातंत्र्यासाठी मागणी करताना पाहायला मिळतात। त्या सगळ्या दृष्टिकोनातून जर पाहिलं की पाकिस्तानमध्ये या घटना ज्या आहेत अलीकडच्या काळामध्ये वाढताना मिळत आहेत। तर या सगळ्यामध्ये आता चौकशी जी सध्या सुरू आहे त्याच्यामध्ये मोटरसायकलवरती त्या मुख्यालयाजवळ काही लोक येतात आणि एक आत्मघातकी प्रकारचा हल्ला जो आहे तो या ठिकाणी होतो। तर या सगळ्यामध्ये आता सध्या चौकशी सुरू आहे। मात्र त्याच्यामध्ये 3 कमांडो आणि 3 दहशतवादी देखील मारले गेल्याचे सांगण्यात येत आहे आणि हा हल्ला जो आहे तो मुख्य गेटाच्या बाजूने जो मुख्य गेट आहे राजगीरच्या बाजूने त्या बाजूने झाल्याचं सांगण्यात येत आहे। त्या ठिकाणी फायरिंग देखील झाली आणि त्यानंतर आता या सगळ्या भागामध्ये सध्या ऑपरेशन जे आहे ते थांबवण्यात आलेलं आहे। मात्र या हल्ल्याचे पडसाद जे आहे पाकिस्तानच्या जी पाळंमुळं आहेत दहशतवाद्यांनी तयार केलेले त्यामुळे हा हल्ला झाल्याचं समजून येत आहे। बरं, धन्यवाद शिवाजी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।